श्री त्यांचे पिता आदरणीय श्री ज्ञानोजी अशा माणसांच्या तेजाने प्रकाशले हे सदन माणसांच्या तेजाने सत्कार करूयात मान्यवरांचा आदर भावने सत्कार करूया मान्यवरांचा आदर भावने आणखी शिक्षक माननीय श्री सुलासने त्यांनाच ध्येय प्राप्ती होते. फक्त पंख असून काही फरक पडत नाही. फक्त पंख असून काही फरक पडत नाही. फक्त पंख असून काही फरक पडत नाही. जिद्दीमुळे उड्डाण सफल होते. जिद्दीमुळे उड्डाण सफल होते. असे आमचे सर्व मान्यवर आणि यांच्याकडून हा सत्कार सोहळा संपन्न होता. भक्ती सेवा विद्यापीठ सोसायटी कोल्हापूर उच्च शिक्षण प्राप्त करून ज्ञानवानाच्या पवित्र अशा शैक्षणिक क्षेत्रात नोकरी प्राप्त केलं. यांच्या वतीनं आमच्या प्रशालेचे प्रेमाचे प्रतीक म्हणून भेटवस्तू सरांसाठी देण्यात येत आहे. सुगंधी आठवणींची कुपी देऊन सेवानिवृत्त होत आहे. दिवस सफल झाला. सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करते प्रशालेचे परिचित यांच्याकडून सत्कारने इथून अनाउन्स केल्यानंतर केले जाईल. त्यांच्याकडून सत्कार केला जाईल. उर्वरित सर्व मान्यवरांना विनंती की त्यांचे सत्कार हे यानंतर थोड्या वेळाने संपन्न होतील. प्रथम असणारे आमच्या तसेच माजी शिक्षिका सौके आर शिंदे मॅडम यांच्याकडूनही गोसावी सर यांचा सत्कार करण्यात येत आहे. गोसावी सर यांच्या सेवापूर्ती समारंभानिमित्त मी 2च मिनिटात सरांना शुभेच्छा देणार आहे. कारण कार्यक्रमाला खूप वेळ झालेला आहे. प्रतिनिधी म्हणून सरांना शुभेच्छा देते. आयुष्य व्यासपीठ आणि गौरव सोहळ्यासाठी खास उपस्थित असलेले आणि महाराष्ट्रातल्या अनेक शिक्षण क्षेत्राच्या प्रमुख पदावरती ज्यांनी जे कार्यरत आहेत ते शरद गोसावी आहेत. हायस्कूल रिटायर झालेले सेवानिवृत्त ज्येष्ठ शिक्षक या विज्ञान शिक्षक मी विज्ञान शिक्षक आणि त्यामुळे दोघांनी आम्हाला एकाच या प्रयोगशाळेमध्ये हे प्रयोग करायचे, विद्यार्थ्यांनी प्रयोग करायचे आणि एकमेकाच्या अडचणी आल्या तर त्या एकमेकाला विचार करून सोडवायचे. आणि त्या अडचणी सोडवणे मला त्याचा खूप चांगला अनुभव आहे. म्हणजे त्यावेळी मला कळलं की म्हणे अरे संजू आपलं असं नाही. त्याचा प्रत्येक या संस्थेच्या विविध शाखांचे शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी खरं म्हणजे दक्षिण मुंबईमधल्या पॉश मलबार एखाद्या शाळेमध्ये शिकवणं आणि आमच्या बुद्धीसारख्या एखाद्या ग्रामीण भागामध्ये शिकवणं शिक्षक जरी तोच असला तरी त्याला पद्धती बदलाव्या लागतात. अध्यापनाच्या पद्धतीमध्ये बदल करावा लागतो. मी जर बुद्धीमध्ये शिकवताना ज्या पद्धतीने शिकवय त्याचप्रमाणे मलबार बीच सारख्या भागामध्ये एखाद्या चांगल्या शाळेमध्ये दिसायला जाणार म्हणतो मी
तर त्यामध्ये कारण समोरचा असणारा मॉप कसा असतो, समोरच्या असणाऱ्या व्यक्ती कशा असतात, त्यांची आर्थिक परिस्थिती कशी असते, या पद्धतीनं त्या ठिकाणी शिकवायला लागतं. परंतु मला एक माहिती आहे की आमचा डीएड झालेला एखादा शिक्षक किंवा फक्त 12वी झालेला शिक्षक हा एखाद्या पीएचडी झालेल्या शिक्षकापेक्षा सुद्धा अतिशय चांगल्या ज्यानं कमी बोलावं आता बोलू नये त्यांना अध्यक्षपद दिलं जातं. त्यामुळे मी त्याच काही वेळ इच्छित नाही. आताच आपल्या समाजाचे प्रमुख बोलले माननीय शरद जोशी साहेब जे आपल्या महाराष्ट्राचे प्राथमिक शिक्षण नैसर्गिक कारणावर जे प्रमुख पाहुणे अर्थात शरद गोसावी साहेब त्यांना येण्यास वेळ लागला आणि त्या या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे हे या सत्कारासाठी आली. त्यांनी गेली 33 वर्ष सतोडीने प्रामाणिकपणे स्वतः थर सोहळा किंवा याला आपण सेवापूर्ती सोहळा म्हणतो. सर्वांचे सेवापूर्ती. ओके चला नेक्स्ट. ओके ओके समोर बघा सर. ओके ओके समोर बघा. अरे ते बघा समोर बघा. ओके चला नेक्स्ट. ओके सर समोर इथे बघा. एकच मिनिट. ओके समोर बघा सर. ओके सर इथे बघा. ओके ओके समोर बघा. आजी कॅमेरामध्ये एक फुल द्या हसा. मठपती सर हसायचं, इकडे बघायचं.
एक सेकंड समोर बघा सर. हसा हसा एवढं